लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यताप्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। कोपरगाव शहरात नगरपालिका प्रशासक काळातील सन 2021-22 मध्ये काम न करता शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या नावाखाली कोटी रुपयांची बिले ठेकेदारांना अदा करण्यात येऊन भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे। तसेच लहान पुलावरील खड्डे न बुजवता त्याचेही बिल अदा करण्यात आल्याचा आरोप संजय काळे यांनी केला आहे। खड्डे न बुजवता बोगस बिल काढले गेल्याच्या विरोधात संजय काळे हे उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे। बेकायदेशीर कामे व बिले अदा करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या पगारातून ही रक्कम वसूल करण्यात यावी अशी याचिकाही ते उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे। सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केलेले आरोप गंभीर असून कामे न करता कोटी रुपयांची बिले अदा होत असल्याने याबाबत कोपरगाव शहरासह ठेकेदारांमध्येही खळबळ उडाली आहे। कोपरगाव नगरपालिकेला 2021 पासून प्रशासक नेमलेला आहे आणि या प्रशासकाच्या काळामध्ये कोपरगाव नगरपालिकेने नगरपालिका फंडामधले पैसे कसे खर्च केले या संदर्भात मी कार्यारंभ आदेश तसेच त्याला पेमेंट केले ते रिसीट मागितल्या होत्या। नगरपालिकेने गेल्या 2 वर्षांमधल्या जवळजवळ 1000 रिसीट पैसे दिल्याच्या ठेकेदारांना पैसे दिल्याच्या पावत्या मला दिलेल्या आहेत। त्या पावत्यांचा अभ्यास केला असता असं निदर्शन आलं की उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ठेकेदार ज्ञानेश्वर गोसावी यांना कोपरगाव नगर परिषदेने कोपरगाव शहरामध्ये 2021-22 मध्ये रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी कॉन्क्रीटने खड्डे बुजवण्यासाठी टेंडर दिलं। ते 75 हजाराची कामं दिली गेली आणि ही कामं म्हणजे उदाहरणार्थ आपण घेऊ संभाजी महाराज पुतळ्यापासून तर गौतम बँकेपर्यंत हे 75 हजाराचं काम, गौतम बँकेपासून तर माधव बागेपर्यंत दुसरं काम, माधव बागेपासून तर आंबेडकर मैदानापर्यंत तिसरं काम, असे सगळे तुकडे तुकडे करून हे कामं दिले बसवले। वास्तविक महाराष्ट्र शासनाचा एक GR आहे जो 2015 मध्ये हा GR आलेला आहे। तो GR सांगतो की कुठल्याही कामाचे तुकडे करायचे नाही। जर कोपरगाव नगरपालिकेला रस्त्याचे खड्डेच बुजवायचे होते तर हे खड्ड्याचं एक मोठं टेंडर काढलं पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने ते टेंडर बोलून हे कामं द्यायला पाहिजे होते। परंतु कोपरगाव नगर परिषदेने कुठल्याही प्रकारचं टेंडर न बोलवता नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी यांनी ज्ञानेश्वर गोसावीला हे काम दिलं। मला तर वाटतं हे गोसावी नाव जर एकत्र केलं तर हे नातेवाईक आहे की काय आणि त्यांना पोचण्याकरता हा कार्यक्रम केला की काय। या काळामध्ये ज्या काळामध्ये बिलं काढली त्या काळामध्ये ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे खड्डे कॉन्क्रीटने बुजवल्याचे मला तरी आठवत नाही। मी कोपरगाव शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर फिरत असतो आणि होणारं काम किंवा खराब झालेलं काम माझ्या निदर्शनात असतं, पण अशा प्रकारचं कुठलंही काम झालं नाही। ही बोगस बिले काढली गेलेली आहे। या संदर्भात मी न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। जी 1000 बिलं मला दिलेली आहे ही सगळी 74,000 75,000ची बिलं दिलेली आहेत जिथे बंदी घातलेली आहेत। आपले मुख्य कार्यकारी श्याम गोसावी नावाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, त्यांनी मला पत्र दिलेलं आहे की आम्ही 75,000ची कामं बंद केलेली आहे। अशा प्रकारचे काम बंद केलेले असताना या नगरपालिकेच्या तत्कालीन शांताराम गोसावी यांनी जे कामं केली 75,000ची ही बेकायदेशीर आहे। त्यांच्या व्यक्तीच्या पगारात वसूल करण्यात यावी अशी याचिका मी खंडपीठात दाखल करणार आहे। नदीच्या पुलावरती बारीक बारीक खड्डे पडलेले आहेत। मी 2-3 खड्डे स्वतःच्या पैशाने बुजवलेले आहेत, पण आजही ते खड्डे तसेच आहे। पण ठेकेदाराला कोणतरी एका ठेकेदाराला वाणी नावाच्या ठेकेदाराला काम देण्यात आलं आणि ते काम न करता त्या ठेकेदाराने बिल काढलं। आजही खड्डे तसेच आहेत। कोपरगावच्या लहान्या पुलावरून जेवढे काही नागरिक वाहत असतील त्यांनी कधी बघितलं असेल का खड्डे बुजवल्याचं? कुणीच खड्डे बुजवलेलं नाही। कोपरगावच्या मोहनराज नगरचे काही सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांनी मागच्याच वर्षी आंदोलन केलं, भीक मागवा आंदोलन केलं खड्डे बुजवण्यासाठी, तरीही नगरपालिकेने खड्डे बुजवलेले नाही। ही वस्तुस्थिती आहे। अशा पद्धतीने काम न करता पैसे काढणे हा जो फंडा नगरपालिकेने चालू केलेला आहे
याच्यावरती कडक तरीकेने आवाज उठवला पाहिजे. नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. ज्याच्या वार्डामध्ये काम झालं नाही त्याने काम आवाज उठवला पाहिजे आणि त्या संदर्भात जाब नगरपालिकेला विचारला पाहिजे. न्यायालयात आम्ही जाणारच आहेत. माझ्याबरोबर सगळ्यांनी यावं ही अपेक्षा.